देर आर 7 लॉज. त्याच्यातला एक लॉ आहे लॉ ऑफ गिव्हिंग. द लॉ ऑफ गिव्हिंग सेज दॅट द युनिवर्स ऑपरेट्स ऑन द सिस्टम ऑफ डायनॅमिक एक्सचेंज. सो व्हॉट इज डायनॅमिक एक्सचेंज? इफ यू आर गिव्हिंग समथिंग, गिव्हिंग समथिंग, गिव्हिंग समथिंग, गिव्हिंग समथिंग, गिव्हिंग समथिंग, गिव्हिंग समथिंग, द युनिवर्स must reciprocate to that. It will must bring something to you. You just have to be open for receiving it. And you know what? It can come from the source which you have never anticipated. Now best example नैना मॅडमनी मगाशी दिलं. त्यांचा कोणतरी असा क्लायंट जो मराठी भाषिक नाही, तो मुस्लिम आहे, त्याने was it anticipated that you will ever get a client from that source? That is the beauty of giving. आणि जगामध्ये जेवढं दान आहे ना, दान, मग पैशाचं दान असेल, अन्नदान असेल, रक्तदान असेल, त्याच्यातलं ज्ञानदान जे आहे हे सगळ्यात वर, सर्वोच्च आणि सर्वात महान आहे. पाहिजे तुम्ही हे सर्च करा. पण त्याला आसक्ती लावली ना, इफ यू स्टार्ट अटॅचिंग द आसक्ती टू इट, इट विल नॉट वर्क. कर्म करत राहा, द्यायचं काम करत राहा, बाकीचं काम कायनात करणार. सो ह्या हेतूने जर केलं तर मजा येईल, अजून मजा येईल तुम्हाला.